पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा बाधित मालमत्ता धारकांबाबत बैठक संपन्न झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली आहे. तर मालमत्ता धारकांवर अन्याय होणार नाही, आमदार राजेश क्षीरसागर यांची ही प्रतिक्रिया आहे. ज्या पद्धतीने शक्तीपीठ महामार्गाच्या नोटिफिकेशनमध्ये तिथं काही ठिकाणी जर असं जमीनधारकांच्यावर अन्याय होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. तशी समिती नेमून या ठिकाणी आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाच्या मध्ये येणाऱ्या मालमत्ताधारकांवर कोणताही अन्याय न होता त्यांना योग्य मोबदला देऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं हे तीर्थक्षेत्र विकसित करण्याच्या दृष्टीनं आजची ही अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्याला सर्व मालमत्ताधारकांनी दुजोरा दिला. परिवहन विभाग आणि मराठी भाषा विभागानं आयोजित केलेल्या अमराठी भाषिकांसाठी मराठी पाठ्यक्रम अभियान सांगता समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, प्रताप सरनाईक उपस्थित होते. आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला आनंदाचा दिवस आहे. या अभियानातून अमराठी भाषिक मराठी शिकू लागले. मगाशी एक आपली भगिनी पण होती आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण नेहमी म्हणतो लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, आणि सगळे आपण मराठीजन म्हणत आहोत झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. या अभियानातून मराठी शिकणाऱ्या आणि उत्तीर्ण झालेल्या 1.25 लाख रिक्षा टॅक्सी चालक बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. साहेब, मी रत्नागिरीमध्ये होतो आणि मला प्रताप सरनाईक साहेबांचा फोन आला की अशा पद्धतीचा आपल्याला उपक्रम राबवायचा आहे आणि मराठी भाषेचं सहकार्य आवश्यक आहे. जसं आपण सरनाईक साहेब म्हणाला की आदरणीय साहेब तुमच्या मागं पहाडासारखे उभे होते, तसंच साहेबांनी जर मला मराठी भाषेचा मंत्री केलं नसतं तर माझ्या खात्याची आणि माझी नोंद देखील आज इतिहासामध्ये झाली नसती. त्याच्यामुळे हे सगळं श्रेय तुमचं काय माझं काय हे सगळं शिंदे साहेबांचं आहे. मराठी भाषेचा मंत्री जर मी झालोच नसतो तर मला हे निधी देण्याचं भाग्य मिळालं नसतं. जे अमराठी रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर लोकांचे जे नेते मंडळी होते त्यांची बैठक घेतली. त्यांच्याकडनं 3 महिन्याची मुदत त्यांनी मागितली, त्यांना दिली. साहित्य संघाच्या लोकांना बोलवलं, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लोकांना बोलवलं. त्यांनी शिकवण्याची आपली जी आहे ती संधी ह्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिली. माननीय मुख्यमंत्र्यांकडे 4 पानाची पुस्तिका त्यांच्या हस्ते प्रकाशित केली. शिंदे साहेब तर पाठीमागे ठामपणे उभे होते, कारण शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहेत आणि त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आणि म्हणून हा कार्यक्रम ह्या ठिकाणी यशस्वी आपण करू शकलो. पुढेही भविष्यामध्ये हा जर अभियान चालू करायचं असेल तर शिंदे साहेबांनी आम्हाला परवानगी दिली आणि धवळ सरांनी ती करायची मान्य केली तर पुढेही आपण चालू करू. आपल्याला शेवटी मराठी भाषा मोठी करायची आहे.